नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा गीता स्टडीज आणि माझे YouTube चॅनल. आज आपण बघणार आहोत नामाचे वचन विचार. आता आपण नाम बघितले. नाम किती प्रकारे असतात? 3 प्रकारे. एक सामान्य, एक विशेष आणि एक भाववाचक. आता आपण काय बघणार आहोत? नामाचे वचन. आता नामाचे वचन म्हणजे काय? बघा, नामाच्या अंगी संख्या सुचवण्याचा जो गुणधर्म असतो, जो गुण असतो, त्याला काय म्हणतात? वचन असे. बघा, नामाचे 2 प्रकार होते. एक कोणतं? एक वचन आणि एक कोणतं? अनेक वचन. कोणतं? 2 प्रकार. काय सांगितलं मी? एक वचन म्हणजे एकेरी संख्या आणि अनेक वचन. आता एक वचन मध्ये काय, जी जी संख्या आहे ती काय राहणार आहे? एकेकीच राहणार आहे. म्हणजेच कसं बघा, आंबा, त्यानंतर घोडा. आता हेच अनेक वचन मध्ये काय होणार आहे? बघा, आंब्याचं काय होणार आहे? आंबे. त्यानंतर घोड्याचं काय होऊ शकतं? घोडे. काय? घोडे. बघा, एक वचन आणि अनेक वचन जर एकाच शब्दामध्ये होत असेल तर त्याला काय म्हणतात? उभय वचन असे म्हणतात. म्हणजे उदाहरण बघा, उदाहरण घेऊ आपण. वाघ. त्याला अनेक वचन करता येणार आहे का? आपण वाघे म्हणणार आहे का? नाही. त्याला काय वाक्यामध्ये जर रूपांतर करायचं असेल तरी आपण काय घेणार आहे? वाघच म्हणणार आहे, वाघे म्हणणार नाही. त्यानंतर अजून एक घेऊ शकतो आपण, शाळा. शाळेत सुद्धा अनेक वचन होणार. शाळे असं होणार आहे का? नाही. असं काही शब्द मुळातच नसतो. त्यामुळे काय, ह्या अशा शब्दांना काय म्हणतात? उभयवचन असे म्हणत असतात. एमपीएससी किंवा पोलीस भरती या साईडला जर आपण बघायला गेलो तर वचनामध्ये आणखी एक भेद पडलेला आहे. कोणता? आदरार्थी अनेक वचन. आता आदरार्थी अनेक वचन म्हणजे काय हे बघा. कधी कधी वस्तू, व्यक्ती एकच असते, पण त्याला जेव्हा उच्चारतो आपण, जेव्हा बोलतो तर काय अनेक वचनामध्ये काय उच्चारण त्या ठिकाणी येत असतं. अनेक वचनामध्ये काय त्या ठिकाणी बोलल्या जात असतं. म्हणजे कसं बघा, उदाहरण, गुरुजी. गुरुजी आला. आता गुरुजी काय आदरणीय. आपण असं म्हणू शकणार आहे गुरुजी आला? नाही. आपण बोलताना काय बोलणार आहे? गुरुजी आले. आल्याच्या ऐवजी काय करणार आपण? आले. म्हणजे काय, हे बोलताना काय झालंय? अनेक वचन झालेले. म्हणजे काय, त्यांना आदर दिला गेलेला आहे, त्यामुळे ते काय झालं? अनेक वचनामध्ये गेलं. त्यानंतर अजून जर उदाहरण बघितलं आपण तर काय बघणार आहे की पंतप्रधान आला म्हणणार आहे का? कारण ते मोठे, त्यांना आपण रिस्पेक्ट देणार आहे, आदर देणार. त्यामुळे प्रधानमंत्री आले म्हणणार आहे आपण. काय? आले. त्यानंतर शिक्षिका आली. नाही, शिक्षिका आल्या. म्हणजे काय, जे आदराने आपण ज्यांना बोलतो, आपले आजी आजोबा जे मोठे आपल्यापेक्षा वयाने असतात, जेव्हा त्यांना आपण आदराने बोलतो ते बोलताना काय आपल्या तोंडातून काय होणार आहे? अनेक वचन त्या ठिकाणी बाहेर पडणार आहे. बघा, आता स्त्रीलिंग, पुल्लिंग व नपुंसकलिंग हे वचनात कसे ओळखायचे? आता 3 बघितले आपण. कोणते? स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुंसकलिंग. आता ह्यांना वचनामध्ये कसं ओळखायचं बघा. आता स्त्रीलिंग मध्ये काय येणार आहे? वचन मध्ये ती चिंच. त्यानंतर पुल्लिंग मध्ये काय येणार आहे? तो फळा. काय? तो फळा. त्यानंतर नपुंसकलिंग हे कशाने ओळखलं जातं? ते वरून. मग काय येणार आहे? ते झाड. आपण स्त्रीलिंग मध्ये ती घेतला आपण. आता ती, वही. ठीक आहे. आता पुल्लिंग मध्ये घेऊ आपण, तो, माळी. आता नपुंसकलिंग ते, त्या ते पासून आता काय येणार आहे? काय? पुस्तक. म्हणजे हे नपुंसकलिंग पण आहे आणि ते काय त्याचं जे वचन आहे ते आपल्याला समजून येते की बाबा ते कशामध्ये गेले? नपुंसकलिंग मध्ये गेले, काही जण काय पुल्लिंग मध्ये गेले, काही जण स्त्रीलिंग मध्ये गेलेले आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.